नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय. होमगार्ड भरती 2024. तर होमगार्ड भरतीची जे विद्यार्थी मित्रांनो जाहिरात आलेली आहे, ठीक आहे. आणि आजपासून जे विद्यार्थी मित्रांनो होमगार्ड भरतीला सुरुवात झाली आहे फॉर्म भरण्याला या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. तर या भरतीची संपूर्ण जाहिरात तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर होमगार्ड भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर होमगार्ड भरतीमध्ये जे तुमचं सिलेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो हे, तर होमगार्ड भरतीमध्ये लेखी परीक्षा नाही आहे, त्याचबरोबर इंटरव्ह्यू नाही आहे. तर तुमचं जे सिलेक्शन आहे होमगार्ड भरतीमध्ये, तर हे जे सिलेक्शन होणार आहे तुमचं ग्राउंडवर होणार आहे, मैदानी चाचणीवर होणार आहे, ठीक आहे. तर चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी निघालेली आहे. आणि पगारचा जर आपण विचार केला तर 750 रुपये रोज होमगार्डला ज्या विद्यार्थी मित्रांनो असते, ठीक आहे. तर चांगली होमगार्डची भरती निघाली आहे, जाहिरात आली आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यांची भरती कधीपर्यंत येणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून होमगार्ड भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहताय तर तुमच्या जिल्ह्याचं नाव ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जे आहे तुम्ही या ठिकाणी टाका, जेणेकरून मला सुद्धा या ठिकाणी कळणार आहे की आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे, कुठपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत आहे. तर जास्तीत जास्त कमेंट करा. ज्या पण जिल्ह्यांचे जास्त कमेंट येणार आहे तर त्यावर सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओ आणणार आहे की त्या जिल्ह्याची भरती कधीपर्यंत येणार आहे त्याबद्दल, ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, होमगार्ड भरतीला आता सुरुवात झालेली आहे. तर आतापासून तयारीला लागा. मग मनसान की भाव सांगितलं नाही तर आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो फिजिकलची जबरदस्त तयारी चालू ठेवा. कारण की जे पण विद्यार्थी या ठिकाणी होमगार्ड भरतीमध्ये त्याच विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे ज्यांना फिजिकलमध्ये चांगले मार्क्स पडले, ठीक आहे. ज्या विद्यार्थ्यांना फिजिकलमध्ये चांगले मार्क्स पडले त्याच विद्यार्थ्यांचं होमगार्ड भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा. तर त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे की आतापासून तयारीला लागा. आतापासून जे विद्यार्थी मित्रांनो तयारी करा चांगली. फिजिकलची 1600 मीटर रनिंग झालं, महिला उमेदवारांना 800 मीटर झाला आणि गोळाफेक झालं, ठीक आहे. तर यावरच तुमचं सिलेक्शन होणार आहे. लेखी परीक्षा वगैरे काही नाही आहे होमगार्ड भरतीमध्ये, इंटरव्ह्यू वगैरे काही नाही आहे. तर मैदानी चाचणीवर सिलेक्शन होणार आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्येच विद्यार्थी मित्रांनो तुमचं सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. तर चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. कारण की काय होते विद्यार्थी मित्रांनो, काही जिल्ह्याची 2018-19ला होमगार्डची भरती निघाली होती, ठीक आहे. तर होमगार्डची भरती निघाली होती 2018-19ला. तर काही जिल्ह्यातली माहितीसुद्धा पडली नव्हती की बा या जिल्ह्यामध्ये होमगार्ड भरती निघालेली आहे. कारण की आपला स्वतःचा मित्रसुद्धा आपल्याला सांगत नाही की बा होमगार्डची भरती निघाली. तर आपला मित्रसुद्धा या ठिकाणी चुपचाप चालला जाते, ग्राउंड येऊन चालला येते. कारण की त्यालासुद्धा वाटते की आपण जर आपल्या मित्राला सांगितलं तर बिनफालतू या ठिकाणी कॉम्पिटिशन वाढणार आहे आणि आपलं सिलेक्शन झालं नाही त्याचं सिलेक्शन झालं तर आपणच या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो येळ्यात पडणार आहे. तर असं भरपूर विद्यार्थ्यांना वाटते, त्यामुळे आपला मित्रसुद्धा सांगत नाही. तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कोणत्याही जिल्ह्याची होमगार्डची भरती निघाली तर मिस होणार नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर होमगार्ड भरतीसाठी जे पात्रता लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर सातारा जिल्ह्याची होमगार्डची भरती निघालेली आहे. तर जे पण विद्यार्थी सातारा जिल्ह्यातले तर त्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते या भरतीमध्ये. तर पहा शिक्षण यामध्ये 10वी पास मागितलं आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. पुरुष उमेदवारांसाठी उंची 162 सेंटीमीटर, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागणार आहे. छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी ग्राउंड बघू शकता की 1600 मीटर रनिंग जर तुम्ही 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी आले तर 10 गुण तुम्हाला भेटणार आहे. 5 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी जर आले तर 18 गुण. 5 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 5.50 सेकंदापेक्षा कमी आले तर 16 गुण. आणि 5 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 14 गुण. 6 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 12 गुण. 6 मिनिट 30 सेकंदापेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा कमी आले तर 10 गुण. 6 मिनिट 50 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी आले तर 6 गुण. आणि 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंदापेक्षा कमी आले तर 2 गुण. त्याचबरोबर 7.5 मिनिटापेक्षा जास्त आले तर 0 गुण. आणि महिला उमेदवारांसाठी यामध्ये 2 मिनिट 50 सेकंदपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी आले तर 25 गुण भेटणार आहे आउट ऑफ, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे पहिला इव्हेंट. त्यानंतर दुसरा जो इव्हेंट आहे हा गोळाफेक आहे. तर पुरुष उमेदवारांसाठी गोळाफेक 8.50 मीटर जर तुम्ही फेकला तर तुम्हाला 10
10 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी, आणि महिला उमेदवारांनी 6 मीटरपेक्षा जास्त फेकला तर 10 गुण भेटणार आहे पैकीच्या पैकी. तर तुमचं जे मेरिट बनणार आहे तर ह्या 2 इव्हेंटवर बनणार आहे, 1600 मीटर रनिंग, 800 मीटर, त्याचबरोबर गोळाफेक. ठीक आहे. तर चांगली विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस तुम्ही करा, गोळाफेकसुद्धा आउट ऑफ करा, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसुद्धा तुम्ही आउट ऑफ या ठिकाणी करा. ठीक आहे. त्याचबरोबर पहा, या भरतीचे जे फॉर्म आहे, सातारा जिल्हा होमगार्ड भरतीचे जे फॉर्म आहे 15 जुलै 2024 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आणि 31 जुलै 2024 ही शेवटची तारीख आहे. तर तुम्हाला या वेबसाईटवर फॉर्म भरायचा आहे, https maharashtra.cdhg.government.in mahahg enrollment form.php या वेबसाईटवर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर फक्त इंग्रजी भाषेमधून तुम्हाला भरायचा असून अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक तुम्हाला भरायची आहे. त्याचबरोबर उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो त्यांनाच त्या पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्ह्यात अर्ज दाखल करता येणार आहे, इतर जिल्ह्यातील अर्ज बाद राहणार आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये हे भरती निघाली, तर ह्या बाकीच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही, फक्त साताऱ्यातल्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येते. आणि अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला प्रिंट रजिस्ट्रेशन फॉर्म या मेन्यूवरमध्ये जाऊन त्याची छायांकित प्रत काढायची आहे. त्यावर उमेदवारांची भरलेली सर्व मजकूर छापून येणार आहे आणि त्यावर आपलं वर्तमानातील एक फोटो चिपकावा लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर पहा, तुम्ही या ठिकाणी कागदपत्र पडताळणी, शारीरिक क्षमता चाचणीकरिता येताना अर्ज क्रमांक मध्ये दर्शवल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्र उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रती अर्जासोबत जोडाव्या लागणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की पात्र उमेदवारांची अंतिम निवड जिल्हा पोलीस निहाय रिक्त असलेल्या जागांनुसार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल. समान गुण प्राप्त ज्यांना असेल तर त्यांना जास्त या ठिकाणी, ज्यांचं वय जास्त आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाणार आहे. ठीक आहे. तर हे संपूर्ण जाहिरात आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सातारा होमगार्ड या भरतीची. तर या ठिकाणच्याच विद्यार्थ्यांना जवळपासच्या ठाणे अंतर्गत जे पण येते गाव त्यांना फॉर्म भरता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. सातारा झालं, सातारा शहर झालं, सातारा तालुका, शहापुरी, मेढा, बोरगाव जे हे पोलीस स्टेशन आहे. ठीक आहे. हे सातारा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन आहे. वाई झाला, भुईंग झाला, महाबळेश्वर झाला, पाचगणी झालं, लोणंद, खंडाळा, शिरवळ, फलटण, फलटण शहर, फलटण ग्रामीण, साखरवाडी, फलटण ग्रामीण, दहिवडी, म्हसवड, वडूज, औंध, पुसेगाव, कोरेगाव, रहिमतपूर, सातारा रोड, वाठार, त्याचबरोबर कराड शहर, कराड तालुका, ढेबेवाडी, उंब्रज, मसूर, तळबीज, कोयनानगर, त्याचबरोबर कोयनानगर, पाटण, मल्हारपेठ. ठीक आहे. तर हे एवढं आहे. ठीक आहे. आणि बाकीच्या जिल्ह्यांचे कधी फॉर्म भरते चालू होणार आहे ते तुम्हाला सांगून देतो या ठिकाणी. तर पहा, या ठिकाणी मुंबई झालं, त्याचबरोबर पालघर, ठाणे, मुंबई सिटी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, पालघर, धुळे, नंदुरबार, त्याचबरोबर जळगाव, औरंगाबाद, संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड, यवतमाळ, वाशिम, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार. तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यासाठी विद्यार्थी मित्रांनो होमगार्डची भरती निघत आहे. ठीक आहे. तर तयारीमध्ये तुम्ही राहा. तर होमगार्ड भरतीचं जे आहे विद्यार्थी मित्रांनो गृह विभागाचा पत्रकसुद्धा आला. विषय तुम्ही बघू शकता. होमगार्ड भरती प्रक्रियेकरिता साधन सामग्री, आवश्यक कर्मचारी वर्ग उपलब्ध. त्याचबरोबर उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळवण्यात येते की होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील 34 जिल्ह्यात एकूण 90,700 इतका मानसी होमगार्ड अनुशेष आहे. सदर अनुशेष भरून काढण्याकरिता भरती प्रक्रिया दिनांक 16 ऑगस्ट 2024 पासून जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे. तर जे होमगार्डची भरती आहे ही जिल्हा पोलीस या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे तुमची. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की 16 ऑगस्ट 2024 पासून भरती प्रक्रियेची कार्यवाही पूर्ण झाल्यावर आपल्या अधीनस्थ राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होमगार्ड 35 दिवसांचे प्राथमिक प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात यावं अशी विनंती आहे. ठीक आहे. तर तुम्ही हे पत्रक पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो. ऑगस्ट महिन्यापासून जे होमगार्डच्या भरती निघत आहे सर्व जिल्ह्यांसाठी, महाराष्ट्रातील जेवढे पण जिल्हे आहेत सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती निघत आहे. तर आतापासून तयारीमध्ये लागा. आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार होमगार्ड भरतीबद्दल. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.